आज आपण हा ब्रायडल लूक एकदम डिटेलमध्ये बघत आहोत. नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात आधी महत्त्वाचं, चेहरा मी मॉइश्चराईज करून घेते आहे. ते मी हिमालयाचं मॉइश्चरायझर वापरते आहे. नेक्स्ट मी प्रायमर लावून घेते आहे. मी इथे इनसाइड कॉस्मेटिक्सचं प्रायमर यूज करते आहे. डोळ्याभोवतीची काळी वर्तुळं झाकण्यासाठीच तसेच तोंडाभोवतीचा काळपटपणा झाकण्यासाठी मी पीच कलरच्या कन्सिलरचा यूज करते आहे. काळी वर्तुळं जास्त असतील तर तुम्ही ऑरेंज कन्सिलरचा यूजसुद्धा करू शकता. इथे मी ब्रशने कन्सिलर लावते आहे. तुम्ही बोटाने सुद्धा हे कन्सिलर लावून घेऊ शकता. ऑरेंज कन्सिलर किंवा पीच कन्सिलर वापरताना प्रॉडक्ट थोडं घ्यायचं आणि ते हळूहळू ब्लेंड करायचं. खूप जास्त प्रॉडक्ट वापरलं तर नंतर ब्लेंड करायला ते अवघड पडतं. प्लस पूर्ण मेकअप झाल्यावरती ऑरेंजिश झाक दिसते, म्हणून कमी प्रॉडक्ट वापरा. नेक्स्ट मी एका ओल्या ब्युटी ब्लेंडरने फाउंडेशन ब्लेंड करून घेते आहे. तुम्ही जर मेकअपमध्ये बिगिनर असाल तर अशा पद्धतीने फाउंडेशन लावणं सोपं होतं. ठिपके लावून जर तुम्ही लावायला गेला तर फाउंडेशन बरेचदा लवकर सेट होणार असल्याने तुम्हाला ते ब्लेंड करायला अवघड जातं, कारण त्या ठिपक्यांमध्येच ते फाउंडेशन सेट होऊन जातं. हेअरलाईनला पण अशा पद्धतीने ब्लेंड करून घ्यायचं आहे. नेक्स्ट मी चेहरा हायलाईट करण्यासाठी लाईट कलरचं कन्सिलर यूज करते. कन्सिलर लावल्यानंतर 2 मिनटं वेट करा. त्याच्यानंतर तुम्ही ते ब्लेंड करून घ्या. त्याच्यामुळे चांगला रिझल्ट मिळतो, कव्हरेज जास्त मिळतं. ओल्या ब्युटी ब्लेंडरने मी कन्सिलर ब्लेंड करून घेते आहे. डोळ्याच्या भोवती जे कन्सिलर मी लावले आहे त्याने मी डोळ्याच्या वर पण बेस तयार करून घेणार आहे आयशॅडोसाठी. आज मला ड्यूई लूक पाहिजे असल्यामुळे मी क्रीम ब्लश यूज करते आहे. अशा पद्धतीने मी ब्लश ब्लेंड करून घेते आहे. सुरुवातीला जरी ते ब्लश जास्त वाटलं तरी नंतर ते ब्लेंड होऊन जातं. ब्युटी ब्लेंडरने मी ते ब्लेंड करून घेते आहे. थोडंसं ब्लश मी नाकाच्या शेंड्याला पण लावलेलं आहे, त्याने फ्लश लुक येतो. नेक्स्ट मी कॉन्टुरिंग करून घेते आहे. यासाठी पावडर कॉन्टूर मी यूज करते स्विस ब्युटीचं. जे ब्लश लावलं होतं त्याच्या खालीसुद्धा अशा पद्धतीने कॉन्टूर करून घ्यायचं आहे. कपाळसुद्धा कॉन्टूर करून घेते आहे. कॉन्टुरिंग केलं नाही तर चेहरा लाईटमध्ये फ्लॅट दिसतो, त्यामुळे कॉन्टूर करणं महत्त्वाचं आहे. स्पेशली जेव्हा तुम्ही समारंभासाठी मेकअप करत असता आणि तिथे लाईट्स जास्त असतात. आयब्रोज फिल इन करण्यासाठी मी एका स्पोलीने त्या अशा खाली ब्रश करून घेतल्यात. एका ॲश ग्रे कलरच्या पेन्सिलने मी त्यावरून अशा फिल इन करून घेते. आयब्रोज फिल इन करण्यासाठी कधीही ब्लॅक कलरची पेन्सिल यूज नाही करायची, नाहीतर चेहरा एकदम हार्श दिसतो आणि आयब्रोज अननॅचरल दिसतात. नंतर मी स्पुलीने आयब्रोज अशा वर ब्रश करून घेते आहे आणि खालून त्या फिल इन करून घेते आहे. आय मेकअप जास्त काळ टिकावा आणि आयशॅडोचं पिगमेंट उठून दिसावे यासाठी मी आयशॅडो बेस यूज करते आहे. बोटाने मी ते अशा पद्धतीने पसरून घेत आहे. एका फ्लफी ब्रशने मी ही ट्रान्झिशन शेड अशा पद्धतीने ब्लेंड करून घेत आहे. आउटर कॉर्नरपासून इनर कॉर्नरपर्यंत अशा पद्धतीने मी ती ब्लेंड करून घेते आहे. नेक्स्ट मी एका छोट्या ब्लेंडिंग ब्रशने ही शेड आउटर कॉर्नरपासून इनर कॉर्नरपर्यंत क्रीजच्या थोडीशी वर अशा पद्धतीने ब्लेंड करून घेते आहे. सर्क्युलर मोशनमध्ये ब्लेंड करायचे आहे. आउटर कॉर्नरला व्ही किंवा सी शेप तयार करायचा आहे. नेक्स्ट मी एका छोट्या ब्रशने आउटर कॉर्नरला व्ही शेप तयार करून घेते आहे. ही शेड आपल्याला आउटर कॉर्नरपर्यंतच मर्यादित ठेवायची आहे. ब्लेंडिंग ब्रशने मी ती आउटर कॉर्नरला ब्लेंड करून घेते. नेक्स्ट मी पूर्ण आयलिडवर ही पिंक शेड यूज करते. नंतर मी त्याच्यावर मेबलिनचं पिंक कलरचं हायलायटर यूज केलं आहे. लोअर लॅश लाईनसाठी एका छोट्या ब्रशने मी ही पर्पल कलरची शेड अशा पद्धतीने ब्लेंड करून घेते आहे. एका अँग्युलर ब्रशने लॅश लाईनच्या जवळ आणि डोळ्याच्या अर्ध्यापर्यंत ही शेड यूज करते. हे टेक्निक वापरल्याने डोळे मोठे दिसतात. आधीची पर्पल शेड परत एकदा खालच्या साईडने ब्लेंड करून घेते. वरच्या वॉटरलाईनला मी काजळ लावून घेते. याने पापण्या दाट दिसतात. या मेकअपसाठी मी लायनर यूज नाही केलेलं. नेक्स्ट मी फॉल्सीज लावून घेत आहे. फॉल्स आयलॅशेस आधी सेंटरला चिटकवायच्या, नंतर साईडने चिटकवायच्या. दोन्ही लॅशेस जुळून यावं म्हणून मस्कारा यूज करते. खालच्या पापण्यांना सुद्धा मस्कारा लावून घेते. लिपस्टिकसाठी मी इनसाइड कॉस्मेटिक्सचं लिप लायनर यूज केलं आहे आणि नंतर एलेटेनची लिपस्टिक यूज केलेली आहे. सो हा आहे फायनल लुक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.